चला चर्चेतल्या बातमीने सुरुवात करूयात। बातमी अशी आहे की मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी आता आरपारची लढाई सुरू केली। सरकारनं 40 दिवस नेमकं केलं तरी काय असा सवाल जरांगे पाटलांनी उपस्थित केला। तर गिरीश महाजनांनी जरांगे पाटलांना फोन करून उपोषण करू नका असं आवाहन केलं। पाहूयात त्याविषयीचा हा रिपोर्ट। सरकारनं आश्वासन पाळलं नाही। जरांगे पाटलांचा सरकारवर हल्लाबोल। 40 दिवस काय केलं, जरांगेंचा सवाल। आंदोलकांवरील गुन्हे कधी मागे घेणार? आरक्षणाशिवाय माघार नाही, जरांगेंचा निर्धार। मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारलाय। पुढाऱ्यांना गावबंदी करताना त्यांना शांततेत माघारी पाठवा असं आवाहनही त्यांनी केलेलं आहे। सरकार आरक्षणाच्या बाबतीत गंभीर नसल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केलाय। उपोषणाच्या वेळेला पाणी घेणार नाही, तसंच औषधोपचारही घेणार नाही असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवलाय। आम्ही तुमच्याच म्हणण्यावर 40 दिवस दिले होते, आज 41 दिवस झाले। तुम्ही आतापर्यंत आरक्षण का दिलं नाही? आम्ही तुमचं ऐकलं पाठीमागं, आता जर ऐकलं तर आमच्या लेकरा बाळांचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला लागलं। आम्हाला आमच्या लेकरा बाळांचं जातीचं सुद्धा बघावं लागणार आहे। आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मागं हटत नाही। मराठा आरक्षणासाठी दुसऱ्या टप्प्यातल्या आंदोलनामध्ये जरांगे पाटलांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन सरकारनं पाळलं नाही, त्याबद्दल जरांगे पाटलांनी नाराजी व्यक्त केली आहे। महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या वतीनं आमरण उपोषण सुरू केलं आहे आणि सरकारनं 2 दिवसात अंतरवालीसह जालना जिल्ह्यासह महाराष्ट्रातले सगळे खटले जे गुन्हे दाखल झालेले ते वापस घेऊ असं सांगितलं होतं। 2 दिवसात घेऊ। आज त्यालाही 41 दिवस झालेत, कसलाही गुन्हा मागे घेण्यात आलेला नाही। म्हणजे सरकार जाणून बुजून मराठा समाजाची दिशाभूल करते याचा अर्थ असा आहे। राज्य सरकारकडून मनोज जरांगे पाटलांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। गिरीश महाजन यांनी जरांगे पाटलांना फोन करून उपोषण करू नका अशी विनंती देखील केली। मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देऊन थोडे दिवस थांबा असं आवाहन महाजनांनी केलं। तुमच्या भरोश्यावर आम्ही 40 दिवस द्यायचे, आता ते गुन्ह्याचं 2 दिवसात एक बी झालं नाही। म्हणजे असं आहे की डाव टाकून ठेवले, जेव्हा ही होईल त्याचा अर्थ असं होतं असं वाटतंय। तुम्हाला 2 दिवसात रिझल्ट देतो, तुम्ही ऐका। आता थोडा टोकाचा निर्णय घेऊ नका आणि पुढे त्रासात पडतो बाबा तपास नका करू। मग अजून आपल्याला मागे फिरता येणार नाही आणि थोडा वेळ लागला तर मग अजून उगाच आपल्या जीवावर कसं तुमच्या हातून एवढं चांगलं काम होतं हे सगळं तुमचं महाराष्ट्र कशाचं चांगलं होतं, काही होऊनच द्यानात चांगलं तुम्ही। होऊ द्या, होईल, चांगलं होईल। ऐका तुम्ही। सरकारनं 30 दिवसांची मुदत मागितलेली होती, त्यावर मनोज जरांगे पाटलांनी 40 दिवसांची मुदत दिली। पण या 40 दिवसात सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याविषयी सरकारी पातळीवर झालेले प्रयत्न जरांगे पाटलांचं समाधान करू शकले नाही। आता आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार कशा प्रकारे तोडगा काढणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू केल्यानं विरोधकही आक्रमक झालेत। विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारला घेरलं आणि त्यामुळे चांगलंच राजकारण पेटलंय। मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सुरू केल्यानं विरोधकांनीही या निमित्तानं सरकारवर हल्लाबोल करायला सुरुवात केली आहे। आता राज्य सरकार मराठा आरक्षणावर तोडगा कसा काढणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। अरे देना ही पड़ेगा, तो मेहरबानी कर रहे क्या? देना ही पड़ेगा ना आपको, ये तो महाराष्ट्र में आग लग जाएगी। आपको कौन नहीं पूछे? सबसे पहले आप इतने दिन मुख्यमंत्री रहने जा रहे हो कि जनता को मालूम। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मराठा आरक्षण दिलंच पाहिजे याकरता आम्ही सर्वांनी एक मुख्य मागणी केली आहे। भाजपाची एक मुख्य मागणी आहे, एवढंच आहे की कुणा समाजावर अन्याय करू नये आणि ते आरक्षण कसं द्यायचं सुप्रीम कोर्टाने ज्या पद्धतीने काही त्या ठिकाणी बाबी सांगितल्या आहेत त्याप्रमाणे एकनाथ शिंदेजी हे वर्किंग करतील आणि तातडीनं मराठा समाजाला आरक्षण देतील। राज्य शासनाने जेव्हा 1 महिन्यामध्ये देऊ म्हटलं होतं त्यांची सुद्धा काहीतरी ठरवलं असेल की आम्ही 1 महिन्याच्या आतमध्ये करू।
त्याच्यामुळे 1 महिन्याच्या आतमध्ये त्यांनी जे आश्वासन देऊ म्हटलं होतं त्या पद्धतीचं त्यांनी आश्वासन जे दिलं होतं ते त्याचं पालन त्यांनी करायला पाहिजे. मनोज जरांगेंच्या पुन्हा उपोषणामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटलेला आहे. जरांगेंच्या उपोषणामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघालं. एकीकडे मनोज जरांगेंच्या उपोषणामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलाय, तर दुसरीकडे गावागावात राजकीय नेत्यांविरोधात रोष निर्माण झाल्याचं चित्र आहे. नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय अनेक गावांनी घेतलाय. गावबंदीच्या निर्णयामुळे सत्ताधाऱ्यांची चांगलीच कोंडी झाली, कारण हे गावबंदीचं लोण विविध जिल्ह्यात पसरू लागलं. दसरा मेळाव्यामध्ये ठाकरे आणि शिंदेंनी एकमेकांवर जोरदार टीका केली. आता त्यावरून शाब्दिक कलगीतुरा रगल्याचं पाहायला मिळतंय. सत्ताधारी भाजप शिवसेनेनं उद्धव ठाकरेंवर टीकेची झोड उठवली आहे. मर्द कधी विकत घेता येऊ शकत नाही आणि मर्दपणा तर रक्तामध्ये असावा लागतो. लाचारी असणारे कधी मर्द होऊ शकत नाही. उद्धव ठाकरेंनी मंगळवारी शिवतीर्थावरून सत्ताधारी भाजप आणि शिंदेंच्या नेतृत्वातल्या शिवसेनेवर बोचरी टीका केली होती. तसंच पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री शिंदेंवर विविध मुद्द्यांवरून घणाघात केला होता. कुटुंब व्यवस्था मानत नाही त्यांनी दुसऱ्याच्या घराण्याबद्दल बोलू नये. पहिले कुटुंब व्यवस्था मान आणि मग हिंदुत्वाचं बोल. उद्धव ठाकरेंच्या या टीकेवर भाजपनं आपल्या सोशल मीडियावरून जोरदार प्रत्युत्तर दिलंय. शिवतीर्थावर अर्धवट भरलेल्या मैदानात अर्धवटरावांनी आज पुन्हा एकदा पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींवर टीका केली आणि घराणेशाही वाचवण्यासाठी एकत्र आलेल्या इंडी आघाडीची वकिली केली. असं ट्विट करत प्रदेश भाजपनं उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. कालचं उद्धव ठाकरेंचं भाषण हे रटारवान भाषण होतं, रडणारं भाषण होतं. उद्धव ठाकरेंनी काही म्हटलं तरी मोदीजींना संपूर्ण देश आपलं कुटुंब मानताय आणि उद्धव ठाकरेच हे दुखणं आहे. तेव्हा ते शरद पवार साहेबांची काँग्रेसची भाषा बोलतील. ते काँग्रेस आणि शरद पवार साहेबांचे वकील आहेत सध्या. उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यातल्या भाषणातनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबतच पंतप्रधानांना टार्गेट केल्यामुळं ठाकरे विरुद्ध भाजप असा राजकीय सामना रंगलाय. यापुढे पंतप्रधानांचा उल्लेख एकेरी शब्दात करू नका आणि विषय कुटुंबाचा काढलाच तुम्ही तर तुम्हाला प्रतिप्रश्न जास्त येतील. प्रधानमंत्र्यांच्या कुटुंबावर बोलण्याआधी तुम्हाला याची उत्तर द्यायला लागतील. मग तुमच्या कुटुंबात काय चालू आहे? स्वतःच्या वडिलांच्या प्रॉपर्टीसाठी भावाबरोबर कोर्टात तुम्ही झगडा केलात का नाही केलात? उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षणावरून सत्ताधाऱ्यांना जाब विचारलाय आणि त्यावरूनही भाजपनं उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. तर ठाकरेंच्या पक्षानं भाजपवर शरसंधान साधलाय. ये खुद ही हमास है, लेकिन उनके दिमाग में हमास और धमास भरा है. ये सब बातें आप 2024 में करें क्योंकि आप सत्ता में नहीं रहे. उससे आपके दिमाग में कितने गंदे कीड़े भाजपा ने डाल दिए हैं बीजेपी ने, ये पता चलता है. लेकिन जो भाड़े के लोग आए थे, जो बीजेपी ने भेजे थे, उनके सामने तो यही बोलना पड़ेगा. उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर केलेली टीका भाजपच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. आता यावरून दोन्ही बाजूच्या नेत्यांमध्ये वाकयुद्ध रंगल्याचं पाहायला मिळतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पंकजा मुंडे यांच्यावरही वेगळा गड शोधण्याची वेळ आली आहे का? वेगळा गड म्हणजे वेगळा राजकीय पक्ष तर नाही ना, हा प्रश्न निर्माण झाल्यानं राजकीय वर्तुळात चांगलाच गदारोळ निर्माण झालाय. मात्र पंकजा मुंडे यांनी केलेलं वक्तव्य हे भाजपसाठी नव्हतं, त्यामुळे त्याचा वेगळा अर्थ घेऊ नका अशी सारवासारव भाजपकडून केली जाते. पंकजाताईच्या रक्तामध्ये भाजप आहे. भारतीय जनता पार्टीच्या त्या नेत्या आहेत. मला वाटतं केंद्रीय नेतृत्व त्यांच्या निवडणुकीमध्ये संबंधाने ज्या ठिकाणी त्यांना लढायचं आहे त्या ठिकाणी योग्य निर्णय करेल. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र ही पंकजाताईचं नेतृत्व नेहमीच त्या ठिकाणी समोर नेण्याचा आम्ही त्या नेत्याच आमच्या आणि त्यामुळे त्यांचं नेतृत्व हे आम्हीच त्या ठिकाणी नेहमीच आम्ही समोर नेण्याचा प्रयत्न करतोय आणि स्वतः आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत. मला वाटतं पक्षाच्या संदर्भात नसेल, त्यांचं काही
मला नाही वाटत पक्षाच्या संदर्भामध्ये असं काही त्यांचं स्टेटमेंट असेल किंवा कुठल्या नेत्यांच्या संदर्भामध्ये असं असेल. पण मी त्यांचं भाषण ऐकलं नाही, कारण मी नाशिकला होतो. 6 वाजता मी इथे आलो, जामनेरचं रावण दहन केलं, नंतर शेंदुर्णीचं केलं आणि नंतर इथे आलेलो आहे. मी अजून त्यांचं भाषण ऐकलेलं नाही, ते ऐकल्यावरच मी या संदर्भामध्ये बोलू शकेल. त्यांनी कालच्या भाषणात सांगितलं, त्यांनी आपली भूमिका 2024ची जी निवडणूक आहे विधानसभेची, त्या 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांची काय भूमिका राहणार आहे ती भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे. कुठून त्या निवडणूक लढवणार, त्या ठिकाणी अजून कोण निवडणूक लढवणार आणि कशा पद्धतीने जिंकून येणार याचे सुद्धा ठोकताळ त्यांनी सांगितलेले आहे. दसऱ्याला रावण जाळण्याची परंपरा आहे, मात्र अकोल्यातील सांगोळा गावात रावणाची पूजा करण्याची परंपरा आहे. या ठिकाणी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी भेट देत रावणाच्या मूर्तीचं पूजन केलं. इतकंच नव्हे तर मंदिर उभारणी आणि सभागृहासाठी आमदार निधीतून 20 लाखांचा निधी दिला. विशेष म्हणजे पूर्वीपासून सुरू असलेली परंपरा म्हणजेच रावण दहनाच्या परंपरेवर पूर्णतः बंदी आणावी अशी मागणी येणाऱ्या अधिवेशनात मांडणार असल्याचं ते म्हणाले. तर मिटकरींच्या विधानाचा भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीने तीव्र निषेध केला. तर सरकारने अमोल मिटकरींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जी आहे ती तुषार भोसलेंनी केली आणि त्यामुळे या विषयावरनं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. रावण दहन करणारा हा सुद्धा त्या प्रवृत्तीचा असला पाहिजे. म्हणजे बाण मारताना एखादा स्वतःला राम म्हणून घेत असेल तर ते गुण पण रामाची अंगी असली पाहिजे. त्याच्यामुळं रावणाचं चरित्र, रावण प्रकांड पंडित होता, रावण शिवभक्त होता, रावण अभ्यासू होता आणि अशा रावणाची प्रतिमा जाळताना विचार व्हावा. आणि राहिला प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांनी त्याचा निर्देश काढावा का, तर तो काढला पाहिजे. आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये जे हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून नागपूर येथे होते आहे, त्यात मी स्वतः रावण दहनाच्या विरुद्ध शासन निर्णय व्हावा असं मुख्यमंत्र्यांसमोर मांडेल. हिवाळी अधिवेशनामध्ये जर कोणी हा मुद्दा उपस्थित करणार असेल तर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे सर्व आमदार यावर आक्रमक होतील आणि या रावण प्रेमी अमोल मिटकरी आमदाराला सडेतोड उत्तर दिलं जाईल. या संपूर्ण प्रकाराचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो आणि महाराष्ट्र सरकारकडे मागणी करतो की या अमोल मिटकरी नावाच्या रावण प्रेमी विधान परिषद सदस्यावर कठोरात कठोर कारवाई करावी. भाजप आणि राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षांमध्ये कलगीतुरा रंगल्याचं दिसून आलंय. ललित पाटील ड्रग्ज प्रकरण, राज्यात नाशिकसह विविध भागात सापडलेल्या ड्रग्जच्या कारखान्यावरून सुप्रिया सुळेंनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला होता. सुप्रिया सुळेंच्या टीकेला भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी जोरदार पलटवार केला. दरम्यान चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केलेल्या टीकेला रोहिणी खडसेंनी प्रत्युत्तर दिलं. महाराष्ट्राच्या मोठ्या ताई सुप्रियाताई, छत्रपती संभाजीनगरमध्ये 500 कोटीचं ड्रग्ज जप्त केलं गेलं. सोलापूरमध्ये ड्रग्जचे कारखाने उद्ध्वस्त केले गेले. मुंबई पोलिसांकडनं हजारो कोटींचं ड्रग्ज जप्त झालं. या रोजच्या बातम्या तुम्ही ऐकतायत आणि वाचतायत. ही पोचपावती आहे राज्याचे कर्तव्यदक्ष गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कामाची. हे तुम्हालाही कळतंय, पण तुमच्यातला कुटील राजकारणी हे तुम्हाला पटवून देणार नाही आणि म्हणून तुमची ही अस्वस्थता जास्त वाढलेली आहे. महाराष्ट्राच्या छोट्याशा विचित्राताई, तुम्ही काल आदरणीय सुप्रियाताई सुळेंवरती जी टीका केली ना, त्याआधी थोडंसं 2-3 प्रश्न मला तुम्हाला विचारायचे, त्याची उत्तरं दिलीत तर बरं होईल. तुम्ही म्हणतायत आम्ही ड्रग्ज पकडून दिले तर काय उपकार केले नाही. आणि हो, त्या पहिले हेही उत्तर द्या की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्ज महाराष्ट्रात येतातच कसे हो, हे तुमच्या गृह खात्याचं अपयश नाही का? मग ह्यावरही जरासं बोला. आणि यानंतर इथे वेळ झाले का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बघूयात. पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 ऑक्टोबरला महाराष्ट्र दौऱ्यावरती येणार आहेत. पंतप्रधान मोदी गुरुवारी शिर्डीत दाखल होणार आहेत. पंतप्रधान मोदी 26 ऑक्टोबरला शिर्डीत पोहोचतील आणि दुपारी 1 वाजता शिर्डी येथे पोहोचतील. त्यानंतर पंतप्रधान मोदी साईबाबा समाधीचं दर्शन घेतील. मंदिरात पूजा देखील ते करणार आहेत. पंतप्रधान मोदी महाराष्ट्र दौऱ्यावेळी महाराष्ट्रातील जनतेला मोठी भेट देणार आहेत.
त्यांच्या हस्ते विविध प्रकल्पांची पायाभरणी देखील यावेळी करण्यात येईल. त्यामुळे उद्याचा दिवस हा शिर्डी भक्तांसाठी या अर्थाने मोठा आहे की ज्या दर्शन रांगेच्या कॉम्प्लेक्सचं सगळेजण प्रतीक्षा करतात. अद्ययावत विविध सुविधांनी सज्ज अशी ही दर्शन रांग कॉम्प्लेक्स आहे, ज्याचं उद्घाटन खरं तर होण्याच्या संदर्भात न्यूज 18 लोकमतने देखील बातमी दाखवली होती. ते तयार होतं आणि आता उद्या पंतप्रधानांच्या हस्ते त्याचं उद्घाटन केलं जाईल. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.